नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 9:34 झाले। सर्वांना गुड मॉर्निंग। आज व्लॉग सुरू करतोय सकाळी। तर इथं नेहमीप्रमाणे होतोय सकाळचा स्वयंपाक। तर मित्रांनो 3-4 दिवस झाले पायनॅपल आणून, तर अजून काय पिकाना। आता थोडासा पिकायला लागलाय। तर आम्ही बसली इकडे कार्टून बघायला। तर इकडे चालू आहे पेपा पिग। तर शिवम म्हणतो टी पो लावा, चिचू ट्रेन लावा। तर वाजले 9:30। तर आज पुन्हा जायचं आहे मला 12 वाजता। तर 12ची बुकिंग केली आज मी। तर आज आहे इंडियाची मॅच संध्याकाळी। तर बघू, जर ऑर्डर नसले तर संध्याकाळी मॅच बघन, आणि जर ऑर्डर असले तर मग पूर्ण डे करून जाईन काम। तर काल ओढून ताडून काम केलं मी। तर काल माझ्या पण 15च ऑर्डर झाल्या होत्या, पण अर्निंग माझी 750 रुपये झाली। त्याच्यामुळे इन्सेंटिव्ह मला 250 रुपयाचा भेटला। तर आज डायरेक्ट 250चा इन्सेंटिव्ह 150 रुपये झाला। आता 150 रुपये इन्सेंटिव्ह देते आज कंपनी। तर कमी होत चालला आहे। तर होळीच्या दिवशी जास्त होता, 450 पासून असं खाली करत आणलाय। तर खूपच कमी देऊ राहिले आज। तर शिवमने अंडं बघा खायचं टाकून दिलं, कारण चहा बनवला। तर चहाच्या नादामध्ये त्याने लगेच अंडं थुकून दिलं आणि इकडे बाकीचं खायचं बाकी आहे तिचं। तर आज गुरुवार 5 तारीख। तर काल ग्रेप्स आणले होते, थोडे बाकी आहे। शिवम लगेच आला पळत, तर ग्रेप्स खायला आलाय शिवम इकडे। थांब देतो, दोघांना देतो तुम्हाला। खाने का है तुमको? इधर ग्रेप दिले, तर आणवी म्हणते त्याला जास्त ग्रीन दिले। कमी है, अरे वो कम है, उसमें कम है। ये देख तेरे कितने है, 5, उसमें देख 1 2 3 4 5 ही है। 5 दोनों सेम है। भांडण नाही करायचे, सारखेच आहे। सारखच आहे, ज्यादा नहीं कम नहीं। इधर बैठ। कम नहीं ज्यादा नहीं। काय सब्जी आज? भाजी निवडायची होती, मेथीची तर निवडायची, खरंच वाटलं। तर आज फरसवाल बनले इकडे, इकडे बनते चपात्या। येडे अन्न कर बर का पोरगी, तुला येडपट झालेली। यो काय म्हणतोय का, शांत बसलाय तो। जास्त नाही, बरोबर दिले, सारखेच दिले दोघांना। असं दिसते त्याच्या ताटात। मला पासून खायचं आणि जास्त कमी नसतं खायचं, टाकू का? पेपर पिग, तर न्यू पेपर पिग लावला इकडे। 9:30। तर हे लिस्ट्रीन आहे गुळणा करायचं, तर वापरतच नाही, बऱ्याच दिवसात आणून ठेवले। तर याची मुदत 28 सालपर्यंत आहे। तर काही टेन्शन नाही, तर उद्या वापरून घ्यावं लागेल पूर्ण। एका दिवसात वापरून घ्यायचं असतं। तर माझा फेसवॉश आणून ठेवले मी किती दिवसाचा, कुठं वापरत पण नाही मी त्याला। कुठे गेला फेस? इकडे नाहीये, इकडेच ठेवला, इथंच ठेवला होता नाहीच्यावर, दिला असं फेकून। तर मित्रांनो फेसवॉश कुठं टाकला काय माहिती, इथंच होता। तर मित्रांनो सापडला आहे बा फेसवॉश, कुठे लपून ठेवला इकडे आमचा। तो फेसवॉश
तर गार्नियरचा फेसवॉश सापडला. तर बऱ्याच दिवसाचा आणून ठेवला आहे पण वापरतच नाही मी. तर याची मुदत पावा 12/26पर्यंत आहे. तर ह्या वर्षात वापरून घ्यावं लागणार. आता इकडे काढला आहे मी वापरायला. तर एकदम मस्त क्लीन होतं चेहरा. तर सगळं वापरायचं टायमिंगच भेटत नाही. तर आपल्या ग्लिटो फ्लोअर क्लीनर वापरायचं राहिलं अजून. वापरत राहिले नाही, वापर चालू आहे त्या. हा का? वापर चालले पण वापरत राहिले. तर स्वयंपाक झाला आहे फायनली. आता जेवण करायचं. तर 12 वाजता निघायचं आहे. आता 9:15 वाजले. अजून 2 तास वेळ आहे माझ्याकडे. तर फ्रीजमध्ये काहीच सामान नाही राहिलं. सगळं संपलं इकडे. काय आणायचे सामान. भाज्या किती महाग झाल्या माहिती आहे ना. महागच राहतं आता सध्या. उन्हाळा आला का भाजी महाग होते. 20-20ला जुड्या पाचशे. काय मेथी पालक. तर याच्यात काय भाजी? काय नाही, डाळीला फोडणी द्यायची. टोमॅटो आणले का? किती रुपयाचे आणले टोमॅटो? हे 15 रुपयाचे अर्धा किलो आणि चांगले बरोबर. हा चांगले. बाळाची चालू इकडे पुढे चांगलं ते तिथंच घे त्या बाईकडे. हां चांगले लोकल टोमॅटो. असेच होते सगळ्यांकडे आजकाल. हां कोणाकडे लांब नव्हते असे बोलवते सगळ्यांकडे. मस्त आहे, छान आहे. कोथिंबीरला काही नुसतं काढत आणले. आणली नाही ती जुनीच आहे म्हणजे आधीचीच आहे. कोथिंबीर होती म्हणजे आणली. हां इकडे करते. मिरच्या राहून गेल्या आणायच्या. मिरच्याच राहिल्या. मिरच्याच महाग राहते फक्त. महाग नाही 20ला होते पण मिरच्या राहत्या ध्यानच राहत नाही. भाज्या घेते मिरच्या घ्यायचं ध्यानच नाही राहत. तो हा कढीपत्ता आहे. किती 5 रुपयाचा का? हा मागच आणलेला आहे कढीपत्ता. तर मित्रांनो आता जेवण करतो आणि मग निघतो कामावरती. तर पेट्रोल पण टाकायचं आहे. नेमके आता रेंट पण द्यायचं आहे. तर आज द्यावं का परवा देऊ? कारण फ्लोटिंग पण येऊन राहिली. काल सगळ्या पेडच ऑर्डर पडले. काल फक्त माझ्याकडे 215 रुपयाचीच फ्लोटिंग आली. त्याचे 100चं पेट्रोल लागलं. काल 250 रुपयाचं पेट्रोल लागलं. कारण गाडी ॲव्हरेज नाही देऊ राहिली आता सध्या. पण गाडीची सर्व्हिसिंग नाही केली ना त्याच्यामुळे ॲव्हरेज देऊ नाही राहिली असं वाटतं. काल पूर्ण 250 रुपयाचं पेट्रोल लागलं. काल पण 220 रुपयाचं लागलं. त्या दिवशी इन्सेंटिव्ह नाही भेटलं. त्या दिवशी ना 200चं पेट्रोल लागलं. 220 रुपयाचं पेट्रोल लागलं आणि अर्निंग माझी 558 झाली. मग 300 रुपयेच कामावले गेले. तर काहीच उपयोग नाही झाला. त्या दिवशी तो फेल गेला. काल 1000 रुपये झाले पण काल 250 रुपयाचं पेट्रोल लागलं म्हणजे 750 रुपये रोज पडला. बसली आता खुर्चीवर आणि शिवम इकडे ग्रेप्स खातोय अजून. पेपर फिग. तर वायफायचं पण रिचार्ज आलं आहे आणि रेंट पण आलं आहे. तर रेंट पण द्यायचं आहे. मला वाटतं 9 तारखेला द्यावा. तर माझी फ्लोटिंग कॅश अजून 1800 रुपये जमा व्हायची बाकी आहे. तर 1800 रुपये आले की मग होऊन जाईन बरोबर. तर माझ्याकडे आता सध्या किती रुपये आहे? 1300 रुपये. तर आता मग आज 220 रुपयाचं पेट्रोल देईन म्हणजे 1000 रुपये राहील. तर अजून भाडं द्यायला म्हणजे 1200-1300 रुपये मला गरज आहे. तर 1200-1300 काम झालं पाहिजे. तर होळीच्या दिवशी जर अर्निंग झाली असती तर मला आता काही टेन्शन नसतं राहिलं. पण ते आता त्या दिवशी अर्निंग न झाल्यामुळे आता लोड वाढला आहे. नाही तर बरोबर 3,500-4,000 रुपये झाले असते 3 दिवसात. पण नाही झाले. तर 1500 रुपये 1800 रुपयेच झाले आता 2-3 दिवसामध्ये. तर कालच थोडी अर्निंग झाली. नाही तर 2 दिवसात फक्त 700-800 रुपयेच झाले होते 2 दिवसाचे मिळून. त्याच्यामुळे दिक्कत येऊ राहिली. और नहीं आता संपले ना, खत्म हो गया. उधर देख वो फेंक दिया कचरे में. ये देख ना कचरे में डाल दिया ये डब्बा. ये इधर कचरे में डाल दिया. खत्म हो गया. और नहीं है. तर शिवम अजून द्राक्ष मागतोय. तर शिवम असं जेवण करत नाही त्याच्यामुळे एकदम हाडकुळा आहे. असं भाकर बिकर काही खातच नाही. नुसतं वरचं पाहिजे बिस्किट आणि तेच खातो. तर त्याने अंडा सुद्धा अर्ध खायचं सोडून दिलंय. जेवणच करत नाही. बॉडी कसं काय वाढेल? और नाही. तर पायनॅपल पण पिकून राहिला. आणि रोज पायनॅपल मागते. तर शिवम रात्री पण जेवलं नाही. जेवणच करत नाही आज शिवम. बॉडी कसं काय नाही याची वाली? जेवण नकोच म्हणते यांना. तर हे बघा इथं. तर त्या दिवशी ना हीच गन मी 120 रुपयाला आणली आणि दुसऱ्या दिवशी मला हीच गन 60 रुपयाला भेटली मित्रांनो. डायरेक्ट हाफ रेटमध्ये भेटली. हा बघा मस्त आहे. तर ही 60 रुपयाला आणली आणि त्या दिवशी ही 120ला आणली. हीच अशी गन. हे बघा इकडे बघताय ऑरेंज कलर. तर मित्रांनो ही ऑरेंज गन मला 120ला पडली आणि सेम तशीच गन
60 रुपयाला. आणि ही बघा, आणि ही गन 60 रुपयाला पडली होती मला. तर हीच गन नंतरून 39 रुपयाला झाली होती मित्रांनो. नंतरून 19 रुपयाला भेटायला लागली होती, 20 रुपयाला भेटत होती. तर किती लॉस झाला त्या दिवशी माझा, 100 रुपयाचा लॉस झाला. तर मी खूप घाई केली. तर आत्ताच घ्यायला पाहिजे होती गन नंतरून. तर या अन्वीच्या घाईमुळे मला जास्त पैसे घालावे लागले, है ना अन्वी? तर खूप झेप्टोवर खूप महाग भेटतं आहे. तर झेप्टोवरून मी आणली होती ऑनलाईन. तर आता तुम्हाला घ्यायची असेल तर बघा, तुम्हाला स्वस्तात भेटेल, तुम्ही ऑर्डर करू शकता. तर आता स्वस्त झालेले आहे झेप्टोवरती, ऑनलाईन मागू शकता. तिथं पाणी भरायचं, कुठं ते प्यायचं पाणी तिथं नाही भरायचं. दीदी नको. पोरगी बघा, ही पोरगी ना खूप येड्यावानी करते. शाळेत कधी जाईन तेच कळत नाही मला. ही शाळेत टाकावं लागणार आहे, म्हणजे दिवसभर शाळेत जाईन, म्हणजे डोक्याला ताण नाही राहणार. तर मित्रांनो आता जेवण बिवण करतो, मस्त निघतो कामावरती. तर झोमॅटो कंपनीने एवढे कमी पैसे देऊ राहिले, काही परवडून नाही राहिलं सध्या, पण जाऊन द्या, आता चालू आहे कसं तरी काम. तर मित्रांनो, व्लॉग नवीन चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, ओके, थँक्यू.